राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अजित पवार गटाला ठाण्यामध्ये खिंडार पडला आहे. कारण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे युवक अध्यक्ष वीरू वाघमारे यांनी काल आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे असं सांगत श्री वीरू वाघमारे त्यांच्या समर्थकांसह पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. वीरू वाघमारे आणि हेमंत वाणी हे दोघंही पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले आहेत. जितेंद्र आव्हाड हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवक अध्यक्ष अभिजित पवार हे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारे असल्याने आम्ही स्वगृही परतत आहोत. निजामाच्या तावडीतून सुटका झाली आहे असं वीरू वाघमारे यांनी म्हटलं आहे. हे नाही ते त्याच्या घरात काही चेंबर असेल तर विरूला जर आणलं असेल तर विरूला कोणी डोक्याला वगैरे सांगायला नाही घेतले त्या आईनेच त्याला माहिती नाही का निघाला त्याच्यामुळे रस्त्यावरती एक मानसिक दबाव होता. त्या दबावात ते घडलं आणि झालं. हेमंत वाणी तर माझ्या घरात ते मलाच कळलं नाही मला का सोडून घर वापस आता है. राजकारणामध्ये जन्मत माझा आवड साहेबांच्या इथं झाला. 2002 साली आमच्या घरांना तोडण्यासाठी महानगरपालिकेची नोटीस लागलेली. वय होतं माझ्या मते 17-18 वर्ष. त्या वर्षी साहेबांनी घर वाचवलं. त्या दिवसापासून 2022 पर्यंत आम्ही साहेबांसाठीच काम करतो. साहेबांसाठी पण काही घडामोडी झाल्या, काही आमचे निर्णय चुकले. फक्त एकच सांगतो एका शॉर्ट वाक्यात की आज या ठिकाणी प्रवेश करताना या सर्व माहोल बघताना आणि 4 वर्षात ज्या गोष्टी भोगल्या त्यातून एकच वाक्य सांगतो की निजामाच्या दरबारातून आज सुटका झाल्यासारखं वाटतं.